नल पॉईंट साठी आपण फॉर्म्युला सॉल्व्ह केला होता. जर मी एक्स काढत असेल तर मी काय घेत होतो, रूट टाइम्स ऑफ m1, जसा आहे तसं घेतो, सरळ सरळ घेतो, रूट टाइम्स ऑफ m1 अपॉन m1 प्लस m2 इंटू डी. डायरेक्ट फॉर्म्युला होता नल पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी, बरोबर. वाय साठी m2 यूज करतो वरती न्यूमरेटर मध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं एका ठिकाणी मला दुसरीकडे जाताना मला माहित होतं एका ठिकाणी मला जो नल पॉईंट आहे तो काय येणार आहे, 0 वाला येणार आहे. त्याच्यानंतर परत काय होणार आहे, वाढणार आहे. हे आपल्याला गोष्ट कळायला लागते. त्याच्यानंतर हे पण गोष्ट कळायला लागते की दोन जर ऑब्जेक्ट असतील तर त्याचा जो डिस्टन्स असतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर साठी, तो कसा असतो, कुठून मेजर करतो आपण ऑलवेज, सेंटर ऑफ मास पासून मेजर करत असतो. पॉइंट मास असेल तर आपला सेंटर ऑफ मास तिथेच येतो, पण जेव्हा मोठे ऑब्जेक्ट येतात आपला कुठे असतो एक्झॅक्टली सेंटरला. त्याच्या रिलेटेड पण आपण क्वेश्चन्स बघितले, बरोबर आहे. तर आता आपण काय बघणार आहोत, आपण बघूया की जर टू पार्टिकल्स असतील आर रोटेटेड इन ए सर्क्युलर मोशन मध्ये जर रोटेट करत असेल, आपल्याला माहिती आहे ना, जसं की सन आहे, सन भोवती कोण फिरत आहे, अर्थ रोटेट करत आहे. आणि अर्थ आणि सन मध्ये पण कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि बिचार सर्क्युलर मोशन मध्ये करत आहे म्हणजे कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. हे दोन फोर्स आपल्याला कसे असले पाहिजे, इक्वल अँड ऑपोजिट असले, जेणेकरून ते रिपल करणार नाही, लांब पळणार. आणि आपल्याला हे पण माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज कसा असतो, कसा फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह का रिपल्सिव्ह का बोथ आहे, ऑलवेज तो अट्रॅक्टिव्ह असतो. चला मग आपल्याला एवढं जर कळलं, काय कळालं, जर मी म्हटलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू काय, सेंट्रिपिटल फोर्स, आपल्याला हे भेटणार, बरोबर की नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज काय, सेंट्रिपिटल फोर्स. बघा हा पॉइंट मास आहे ज्याचा मास m1 आहे, हा दुसरा पॉइंट मास आहे ज्याचा मास किती आहे, m2, बरोबर की नाही. किती मास आहे, m2 आहे. चला मग मी जर म्हटलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा तर यांच्यामधलं अंतर किती आहे, r आहे सपोज, ठीक आहे, r. तर काय लिहिणार, कॅपिटल G m1 m2 अपॉन r. याच्या रिलेटेड काढतोय म्हणून काय म्हटलं, mv स्क्वेअर बाय r, बरोबर की नाही. mv स्क्वेअर बाय r. मास कोणता आहे, m2 चा आहे. मास कोणता आहे, m2 चा. सिमिलरली म्हणू शकतो हा रोटेट करतोय ना, हा तर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. हा मास रोटेट करतो, जो मास रोटेट करतो त्याचा घेतो आपण मास. कोणाचा मास घेतो आपण, जो रोटेट करतो तो. हा v च्या स्पीड मध्ये रोटेट होत असेल. आणि दुसरं काय म्हणू शकतो अजून, तुम्ही असंही म्हणू शकता m2 काय, ओमेगा स्क्वेअर r. हा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला. म्हणजेच काय कळालं तुम्हाला, इथून जर मी तुम्हाला सांगितलं असतं v काढा रे, तर तुम्ही काढले असता हा m2 गेला असता, तर हा इकडचे कार गेला असता, तर तुम्ही काढले असते v बरोबर काय, अंडर रूट ऑफ g m1 अपॉन r असं म्हटलं असते. सिमिलरली जर मी तुम्हाला ओमेगा काढायला लावलं असतं, तुम्ही काय केलं असतं, im2 गेला, इकडचा एक हा r जो आहे इकडची मल्टिप्लाय इकडे, तर काय झालं असता, डिवाइडला गेला असता, म्हणजे काय झाला असता, r चा क्यूब झाला असता. आणि वरती काय तुमचं gm1 आणि अंडर रूट मध्ये गेला असता. हे लॉजिक क्लिअर आहे, काय डाऊट आहे, समजलं. अशा प्रकारे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काढावा लागणार आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल किती व्हेलॉसिटी असेल, तर फॉर्म्युल्यामध्ये बघायचं आहे कोणता फोर्स दिला कोणता नाही. हे सिंपल आहे, कोणत्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला असतो. चल दुसरा मी काय म्हणतो, हे दोन पॉइंट मासेस असे, हा एक इथं पार्टिकल आहे, हा एक इथं पार्टिकल आहे, ज्याचा मास m1 आहे, याचा मास m2, ठीक आहे. हा नाही, इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते सपोज मी म्हटलं r, इथून इथपर्यंत अंतर काढलं मी r, आणि विचारलं तुम्हाला काय v काढून द्या, काय काढायला होतील v. आता मला सांगा इथं कसं म्हणणार तुम्ही, सर्क्युलर मोशन करतोय, तर यांच्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. चलो काढून घेऊ आपण. काय म्हटलं मग, gm1, यांचं मास सेम टू त्याला, ठीक आहे. म्हणजे काय जाईल, gm स्क्वेअर बाय r स्क्वेअर येईल का, नाही, काय 2r स्क्वेअर येईल. अरे r कोणामधला डिस्टन्स असतो,
दोघांमधला डिस्टन्स आहे, हा सेंटर पासूनचा अंतर आहे, तो किती आर आहे. आणि याचा जर म्हटलं असतं काय म्हटलं असतं तुम्ही, मग एम व्ही स्क्वेअर बाय 2r घेतला असता, बरोबर की नाही. आपण काय घेतला असता, म्हणजे मेंदू लावायचंच नाही मला. अजून काय डाऊट आहे? अरे सर्क्युलर मोशन हा नेहमी जो डिस्टन्स जो कुठून मोजतो आपण, सेंटर पासून. खूप दिवसानंतर शिकवलं तरी तुमचा तोच अवस्था आहे. असो, एम गेट कॅन्सल, जीएम अपॉन काय 4r स्क्वेअर इज इक्वल काय v स्क्वेअर बाय r, r गेट कॅन्सल. therefore v इज इक्वल काय जीएम अपॉन अंडर रूट ऑफ जीएम अपॉन 4r, म्हणजे किती झाला अंडर रूट ऑफ हा तुम्ही करू शकता 1/2 म्हणू शकतात अंडर रूट ऑफ जीएम अपॉन r. सिमिलरली जर तुम्हाला अँग्युलर वेळासाठी विचारलं असतं तुम्ही लिहिलं असतं मग जीएम अपॉन 4r स्क्वेअर बरोबर काय एम ओमेगा स्क्वेअर r एम स्क्वेअर. म्हटलं सीएम एम गेट कॅन्सल, म्हणजेच काय झालं असतं तुमचं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल काय जीएम अपॉन 4r क्यूब. मग ओमेगा विचारला असतं तुम्ही काय लिहिलं असतं अंडर रूट ऑफ जीएम अपॉन 4r. काय डाऊट आहे? समजलं? नेक्स्ट मी असं म्हटलं असतं आणि क्वेश्चन तुम्हाला दिसते. मी असं म्हटलं असतं जसं बोल असे 4 पार्टिकल असतील, आय एम ए आय एम ए आय एम ए आय एम ए, आणि यांच्याबद्दल डिस्टन्स मी सपोज ए ए म्हटला आणि इथं मी सेंटरला घेतला एम मास. आता हे तर माहित असणं गरजेचं आहे की हे पार्टिकल सर्क्युलर मोशन असे करतायत. माहिती नाही गोष्ट. चल काढूया. किती असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स? आज काढल्या का आपण? चौकोन षटकोन काढले आपण, मे बी आय थिंक काढलेलं असतं ना. हा किती असतं मग? हा अरे मी फोर्स ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा चेकआउट करा. होतं का असा? भेटलं का? अरे भेटतं का नाही तुम्हाला? √2 + 1/2 भेटलं का नाही? बरोबर आहे का? √2 + 1/2 जीएम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, आणि सेंटीमीटर फॉर्म मध्ये फिक्स आहे एम स्क्वेअर अपॉन आर. हे असणार आहे, हे असणार आहे याच्या होत हे रेडियस होईल का रे? हे तर हाईट होईल ना रे. हा किती होतं आर्चल किती? आर्चल किती? हा ए बाय √2 नक्की का? आर्चल किती आली? ए बाय √2. चला मग √2 + 1/2 कॅपिटल एम गेट कॅन्सल, जीएम अपॉन ए ची व्हॅल्यू टाका किंवा ए ची व्हॅल्यू मी काय केलं √2r. नक्की ना? मी बघितलं ना तुमच्या बरोबर ठेवतो मी √2r त्याचं काय करायचं आहे ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल काय v स्क्वेअर बाय r, म्हणजे किती बनेल √2 + 1/2 कॅपिटल G 2r स्क्वेअर इज इक्वल काय v स्क्वेअर बाय r. r गेट कॅन्सल. अजून बस संपलं. मग v स्क्वेअर काढायचं म्हटल्यानंतर काय होणार आहे √2 + 1/2 कॅपिटल जीएम अपॉन 2r, आणि v स्क्वेअर काढायचा अजून रूट मध्ये लागेल. यम 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 यम. आगे जाता सर आटपत नाही हो. π/2 1/2
√3 कॅपिटल GM स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. इकडचं काय येणार मग MV स्क्वेअर बाय R. इथं ए ची व्हॅल्यू किती आली ती, हे पार्टिकल असे रोटेट करणार आहे, सर्क्युलर मोशन करणार आहे. हा आरची व्हॅल्यू किती येणार आहे, आरची व्हॅल्यू किती होती ए, आरची व्हॅल्यू काय होती ए. मग तुम्ही काय टाकणार इथं, आरची व्हॅल्यू काय टाकणार ए, इथं आरची व्हॅल्यू काय टाकणार ए. चला मग काय झालं तुमचा π/2 प्लस 1/√3 कॅपिटल आय एम गेट कॅन्सल GM अपॉन ए ची व्हॅल्यू काय टाकायचं आपला आर. हा π/4 GM स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इज काय V स्क्वेअर बाय R गेट कॅन्सल. मग V स्क्वेअर किती आला तुमचा π/4 प्लस 1/√3 कॅपिटल GM अपॉन R. सिमिलरली तरच काय विचारतील ओमेगा. पण मग आता ओमेगा काढत बसत नाही मी, तुम्हाला तर ओमेगा आला पाहिजे. काय डाऊट आहे, कळालं. PYQ दिसतील क्वेश्चन घ्या.